मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळा विरोधात विरोधकांचा आज सत्याचा मोर्चा। ठाकरे बंधूंसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी मोर्चात पूर्ण ताकदीने उतरणार। महाविकास आघाडीतील इतर पक्षांचाही असणार सहभाग। नाशिक, पुण्यासह राज्याच्या विविध भागातून कार्यकर्ते मोर्चासाठी मुंबईत दाखल होणार। मोर्चातून विरोधक जोरदार शक्ती प्रदर्शन करणार। गर्दीचं रूपांतर मतपेटीत करण्याचा प्रयत्न। विरोधकांच्या मोर्चाला भाजपचेही आंदोलनानंच उत्तर। भाजप आज मुंबईतील बाबुलनाथ मंदिर परिसरात मूक आंदोलन करणार। अमित साटम आणि मंगलप्रभात लोढा राहणार उपस्थित। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात ओबीसी महाएल्गार मेळावा। लक्ष्मण हाके उपस्थित राहणार। मराठा GR रद्द करण्यासाठी ओबीसी आक्रमक। बेळगावमध्ये सीमावासीय काळा दिवस पाळणार। शिंदेंच्या शिवसेनेचे धैर्यशील माने आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे बेळगावला जाण्यावर ठाम। तिघांनाही बेळगावमध्ये प्रवेश बंदी। पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन्ही रुपाली यांच्यात वाद पेटला। रुपाली ठोंबरे यांनी दिला राजीनाम्याचा इशारा। रुपाली चाकणकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ठोंबरे आग्रही। पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये पार पडले रोहित आर्यवर अंत्यसंस्कार। अंत्यसंस्कारावेळी रोहित आर्यची पत्नी, मुलगा मेहुणा आणि इतर 2 नातेवाईक होते उपस्थित। आर्यानं मुलांना ठेवलं होतं वेठीस। ब्रिटनमधील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात SIT स्थापन करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश। महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला पंजाबमध्ये अटक। अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात कारवाई। राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचाही संशय। खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न असल्याचा कुटुंबियांचा आरोप। कल्याण स्टेशन परिसरामध्ये कोयता गँगचा धुमाकूळ। खुलेआम हातामध्ये कोयता घेऊन केला दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। स्टेशन परिसरातील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। लातूरमध्ये 3 तरुणांवर 2 जणांनी कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना। हल्ल्यामध्ये 2 जण गंभीर जखमी। CCTVच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू।